नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओत आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. कांद्याची आवक आणि कांद्याला मिळालेले बाजारभाव हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. आजची तारीख आहे 21 फेब्रुवारी. चला तर मग आपण कोणत्या बाजार समितीला किती बाजारभाव आणि कशी आवक होती ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपला शेतमाल हा कांदा आहे व्हिडिओमध्ये आणि आजची तारीख आहे 21 फेब्रुवारी. मित्रांनो, मी रोजचे जे बाजारभाव असतात तेच बाजारभाव मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघूया. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 9,320 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 3,510 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 45,621 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 18,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव हा 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,280 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 12,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 253 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,097 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 377 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 662 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 650 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. लासलगाव या बाजार समितीमध्ये 17,186 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,370 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. त्याचबरोबर जळगाव या बाजार समितीमध्ये 1,301 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 450 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,312 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2,480 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 515 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 10,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,217 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 7,380 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 650 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 940 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 40 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 6,993 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,450 रुपये. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये 547 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 120 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,300 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 27 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 1,212 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 730 क्विंटल नंबर 2 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 1,232 क्विंटल नंबर 3 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 300 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,850 रुपये.
आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 28,750 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,412 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओत जे ताजे म्हणजेच 21 फेब्रुवारीचे कांद्याचे बाजारभाव हे बघितलेले आहेत आणि बाजार समित्यांना आलेली आवकही आपण बघितलेली आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.